नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपले पॉडकास्टची सिरीज चालूच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर आपण अजून एका सरांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा वेळ आपल्याला दिलेला आहे. तर मिस्टर विशाल कुलकर्णी या सरांना आपण आपल्या चॅनेलवर आज इन्व्हाइट केलेलं आहे. सर एका प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षक या पदावर आहेत. तर त्यांच्याशी आज आपण भरपूर गप्पा मारणार आहोत आणि भरपूर नॉलेजचं भंडार त्यांच्याकडे आहे आणि बोलूया सरांशीच आपण. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की शिक्षकी पेशेकडं किंवा शिक्षकी या गोष्टीकडे तुम्हाला का बाबा येऊ वाटलं, का म्हणजे इकडेच यावं असं वाटलं? खरं म्हणजे त्याचं एक कारण सांगता येईल की माझ्या बाबांचे पहिला जॉब जो होता तो शिक्षकच होते. परंतु त्याने तो जॉब सोडल्यानंतर ते वेटरनरी डॉक्टर म्हणजे जनावरांचे डॉक्टर होते ते. नंतर लहानपणापासून आम्ही निरनिराळ्या गावात फिरत होतो. माझ्या 7-8 शाळा झाल्या असतील आतापर्यंत, बरोबर, शाळा कॉलेज असे धरून. त्यानंतर जेव्हा माझं MSc झालं त्यानंतर माझा काही शिक्षक होण्याचा असा विचार नव्हता. MSc नंतर मी ठरवलेलं की आपण इंडस्ट्रियल क्षेत्रात जायचं, पोल्युशन कंट्रोल मध्ये जायचं आणि त्यानुसार मी ते जॉब शोधत होतो. आणि सुदैवान मला एक 5-6 महिन्यांनी ते जॉब मिळाले. मग मी बेंगलोर, नाशिक आणि पनवेल या ठिकाणी ते जॉब केले. परंतु जेव्हा लग्न झालं, लग्नानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की मला कोल्हापुरात यायला भाग पडलं. आणि त्या काळात अगदी म्हणजे 2001 साली जर तुम्ही बघितलं तर एन्व्हायरमेंटल क्षेत्रात असे कोल्हापुरात जॉब नव्हते. मग जॉब कुठे होते तर एक मार्केटिंग मध्ये होते किंवा इतर क्षेत्रात होते. सेल्स मध्ये जॉब जास्त होते. मग ते जॉब काय परत फिरती मला करायची नव्हती. म्हणून मी ठरवलं चला बघूया, प्रयत्न करून की आपल्याला शिकवता येते का बघूया. आणि सुदैवाने मी एका खासगी क्लासमध्ये जॉबला लागलो आणि मला असं वाटलं की येते आपल्याला, हळूहळू जमते. आणि असं करत करत मी 4-5 वर्ष काढली. नंतर मला वाटलं की क्लासमध्ये काम केल्यापेक्षा आपण शाळेत काम केलेलं बरोबर. मग शाळेत जर काम करायचं तर आपल्याला बीएड करायला पाहिजे. बरोबर. मग त्यामुळे मी मला वाटतं वयाच्या 33-34व्या वर्षी बीएड ला प्रवेश घेतला. म्हणजे तिची एक मजा सांगायचीच आहे तुम्हाला. जेव्हा मी बीएडच्या कॉलेजला विद्यार्थी म्हणून गेलो आणि पहिलाच दिवस होता आणि वर्गात आत गेलो तर बाकी सगळे विद्यार्थी उठून उभा लागले. त्यांना वाटले सरच आले. परंतु मी माझी बॅग बाजूला ठेवली आणि मी जाऊन बेंचवर बसलो. मग त्यांना कळलं हा पण आपल्यासारखा. आणि अशा तऱ्हेने माझा त्या प्रवास सुरू झाला. आणि मग बीएड झाल्यानंतर मग कोल्हापुरातल्या ज्या काही चांगल्या शाळा आहेत पण त्या शाळांच्या मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. बरोबर. तर सर, वयाच्या जवळजवळ 33व्या वर्षी म्हणजे तुम्ही बीएड केलं आणि त्याच्यानंतर स्ट्रगल करून बाबा एक शिक्षकी पेशे तुम्ही त्या पदावर तुम्ही गेलात. म्हणजे बऱ्याच लोकांना आता इन्स्पायर करणारी ही स्टोरी आहेच की वय कधीही काय कुणाचं हे करू शकत नाही, हे आता सिद्ध झालंय. सर, एक अजून प्रश्न असा आहे की प्रत्येकाचं बालपण असते, तुमचं पण त्यातून तुम्ही सरावी केलंय. तर तुमच्या एक बालपणातली एक अशी छोटीशी गोष्ट सांगा की जी खूप सगळ्यांना आनंद देईल, खुश करेल किंवा त्या वातावरणात लोक परत जातील, अशी एक गोष्ट. तुम्ही जर आता माझा जन्म 73चा आहे, तुम्ही जर बघितलं त्या काळातला जर तुम्ही एकंदर बघितलं तर एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब जर असेल तर ते अतिशय आनंदीच असायचं. म्हणजे त्यांचे काही जे काही स्ट्रगल असायचे आई बाबांचे वगैरे वगैरे ते कधी मुलांकडे येऊ द्यायचे नाहीत. आता मला जाणवते की ते आमच्यासाठी तेव्हा काय काय करत होते. परंतु असं नव्हतं की आम्हाला त्यांनी फार मोठ्या म्हणजे खूप सुख सुविधा दिल्या आणि हे दिल्या, परंतु जे काय दिलं ते इतकं चांगलं दिलं. आणि संस्कार हाच त्या काळातला सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. म्हणजे मी पहिले मला असं अजून आठवतंय की मी KG म्हणजे बालवाडीला कधी गेलोच नाही. डायरेक्ट मी पहिलेला गेलो. आणि पहिलीची आमची शाळा होती तपोवन. आणि तपोवनला त्या काळात दीक्षित गुरुजी होते, ते सकाळी तिकडे योगासन करायला यायचे. आणि ते योगासन करताना आम्ही त्यांच्याकडे बघत बसायचो. मग ते आम्हाला नुसते म्हणायचे बाळांना नुसतं बघायचं नाही, आपण सुद्धा करायचं. मग तेव्हा म्हणजे दीक्षित गुरुजी. मग त्यानंतर माझी दुसरी शाळा म्हणजे इकडची न्यू हायस्कूल म्हणजे आपण परांडेकर वाडा जो होता म्हणजे बाबूजी माल जवळ, तिथे शाळा होती. त्यानंतर आमच्या बाबांची बदली झाली. मग पंढरपूरमध्ये प्राथमिक शाळा वेगळी, रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत आम्ही टोपी घालून शिकलो. ती म्हणजे आताच्या मुलांना पटना नाही कदाचित की ग्रामीण भागातली मुलं शाळेत कशी जातात की खाकी चड्डी, पांढरा शर्ट, डोक्यावर टोपी, अशा प्रकारचा जो पेहराव होता. आणि टोपी ही कंपल्सरी भाग होती. त्यामुळे आता सुद्धा आम्हाला कुठल्याही गोष्टीचा काही वाईट वाटत नाही. आणि त्या काळात शाळेमध्ये म्हणजे असं म्हणतात की फक्त आता आमच्यासारख्या ज्या शाळेत मुलांना काहीही काम करू दिलं जात नाही, परंतु आम्ही ज्या शाळेत होतो तिथं झाडं लावणे, झाडाला कुंपण घालणे, त्या कुंपणासाठी लांब जाऊन काटे तोडून आणणे, या सगळ्या गोष्टी करायला लागायच्या. आणि त्यामुळे तो करताना इतकी मजा यायची. हे शिक्षण जे आम्ही घेतलं त्याला असं वाटतं की एक सर्वांगीण प्रकारचं शिक्षण होतं. केवळ पुस्तकी शिक्षण न होता इतर गोष्टी सुद्धा अनेक शिकत गेलो. आणि या शिक्षणामुळे कसं होतं की एकंदर माणसाला पुढे जाऊन काहीही करायची लाज वाटत नाही. बरोबर. म्हणजे कोणतंही काम. होय. म्हणजे इव्हन मी 11वी-12वी असताना आम्ही
महाद्वार रोडला पणत्या वगैरे विकायचो. मी पणत्या उठणी वगैरे विकायचे जाऊन लोकांना. आणि असं नव्हतं की कोणतरी बघितलं तर उलटं बघितलं तर बरंच वाटायचं आम्हाला, आपल्या ओळखी झाल्यात घ्या एक अजून गिराईक मिळालं. हे जे असायचं ना मार्केट, म्हणजे थोडक्यात असं काहीही काम न करा, म्हणजे काही काम करताना कुठल्या प्रकारची लाज न वाटणे, हा जो गुणधर्म आहे हा मला बालपणापासूनच मिळाला असं वाटतं मला. बरोबर. अतिशय सुंदर सर ही गोष्ट सांगितली तुम्ही. कुठल्याही गोष्टीला आपण लाजलं नसलं पाहिजे. जी पण गोष्ट आपण येत्या त्या गोष्टीतून आपण फेस करून पुढे गेलं पाहिजे. येस सर, एक अशी गोष्ट सांगा, म्हणजे आता बघा प्रत्येकाच्या आयुष्यात, सामान्य लोकांच्या, मोठ्या लोकांच्या, इतर लोकांच्या आयुष्यात एक घटना घडलेली असते किंवा एक गोष्ट घडलेली असते. त्या गोष्टीतून आपण फेस करून, त्या गोष्टीला फाईट करून आपण त्यातून पुढे गेलेलो असतो. एक अशी गोष्ट सांगा की या सर्व बघणाऱ्या आपल्या लोकांना ती इन्स्पायर करेल की नाही बाबा एक सरांनी एक गोष्ट सांगितलेली असं. आता यातून लोकांना किती प्रेरणा मिळेल मला माहित नाही, परंतु मी सांगू शकतो ते की मी तसा लहानपणापासून स्कॉलर विद्यार्थी होतो. बरोबर. मी 4थीला सुद्धा स्कॉलरशिपला आलेलो होतो आणि वर्गात माझा कायम चांगला नंबर असायचा. परंतु जेव्हा मी कोल्हापूरला परत आलो, काही कारणांना म्हणा कशामुळे माझा शैक्षणिक आलेख हा सगळा खाली खाली होत गेला. आणि 10वीला पण मला काय जास्त 50% पुढे पण मार्क मिळाले नाही. आणि 11वी-12वीला तर अशी 12वीला अशी कंडिशन झाली माझी की तेव्हा त्या काळातल्या गोष्टी असतील, मैत्री असतील, या गोष्टींच्यामुळे अभ्यासावरून माझं सगळं लक्ष उडालेलं होतं. आणि मी 12वीला नापास झालेलो होतो आणि मी काय ठरवलं, बाबांना सांगितलं की नापास झालोय, आता काय मी कॉलेजला जात नाही. म्हणून मी एका आपल्या औषधाच्या दुकानात तिथे सेल्स म्हणून काम करायला गेलो. म्हणजे अजून आठवते की त्यानं मला विचारलं की तुला किती पगार पाहिजे. मी त्याला म्हटलं 100 रुपये पाहिजे. तुम्हाला 100 रुपयात काय ते रे म्हटलं. मग त्यानं मला 200 रुपये पगार दिला आणि 1 महिना काम केलं तिथं. आणि काम केल्यानंतर तो म्हणाला अजून करूया. पण बाबांनी तेव्हा मला खरोखर जाणवते मला की इतकं इमोशनली मला हे करून टाकलं की ते म्हटले काही झालं तर तू हे करायचं नाहीस, तू शिक्षणाकडे परत यायला पाहिजे. आणि त्यांच्या बोलण्यामुळं मी असं वाटतं की मी थोडंसं इकडे परत आलो. आणि नंतर मग जे FY नंतर जे मी पुढे गेलो, मग मला TYला सुद्धा चांगले 78% मिळाले. MSc ला मला युनिव्हर्सिटीमध्ये रँक 7 आहे मी. नंतर B.Ed ला सुद्धा आमच्या कॉलेजमध्ये मी सगळ्या विषयात पहिला होतो. मी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या तुमच्या आयुष्यात एक अतिशय कमी असं म्हणजे फार खालावणारा असा कालखंड येऊ शकतो. परंतु तुम्ही जर तेव्हा जर धीर धरला आणि सुदैवानं तुम्हाला आम्हाला जे आईबाप मिळाले तसे जर तुम्हाला मिळाले किंवा मदत करणारे मिळाले तर तुम्ही पुन्हा एकदा तुमचं आयुष्य स्मूथली जगू शकता. नाहीतर असं मी अनेक जणांना बघितलं की 12वीमध्ये तिथं सोडतात आणि आयुष्यात परत कधी उभा नाही करू शकत, कधीच येऊ शकत. होय, म्हणजे यात तुमच्या बाबांचं खरंच म्हणजे खूप मोठं एक मोलाचं श्रेय आहे त्यांचं. काल मला परत शिक्षण क्षेत्रात त्यांनी आणलं यामध्ये. येस, काल जागतिक पितृदिन होता. परंतु मला वाटते की पितृदिन वगैरे काय नसतो, दररोज आपल्याला ते आठवतात. रोजच आहे. कारण त्यांची मला दररोज आठवण येते. आणि आज जे काय मी म्हणत नाही फार अगदी उत्तुंग शिखरावर पोहोचलेलो आहे, पण जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे. बरोबर आहे. नाही, माझं पण अगदी तसंच आहे सर. मी जे काय आज आहे, जे तुमच्या समोर आहे, आम्हाला इतर समाजातली लोक बघतात ते फक्त आणि फक्त मी माझ्या आई वडिलांच्या मुळे. आणि प्रत्येक माझ्या व्हिडिओ मधून मी आता जेवढ्या पण लोकांना सर बोलवतोय ही गोष्ट ठरवून कोणच नाही सांगत. होय, प्रत्येक जण नाही, माझे आई वडीलच सर्वस्व आहेत आणि त्यांनीच पाठिंबा दिला म्हणूनच आम्ही आजपर्यंत हे करतोय सगळेजण. सर, तर तुम्ही शाळेत सर आता इतिहास, समाजशास्त्र हा विषय सर शिकवता. तुमचा गाडा त्याचा अभ्यास असणारच आहे सर. पण आत्ताची म्हणजे जी युवा पिढी आहे, 1ली ते 4थी पर्यंतचा इतिहास त्यांना चांगला वाटतो. त्याच्यानंतरचा इतिहास का इतक्या पद्धतीने ते शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत, असं का? आता मी CBSE आणि स्टेट बोर्ड या दोन्ही विषयांचा मी अभ्यास केलेला आहे. इनफॅक्ट स्टेट बोर्ड मध्ये जर बघितलं तर राज्य शासनाचे मंडळ आहे, अभ्यास मंडळ, त्याचा मी गेली 5 वर्ष सदस्य होतो. आणि 6वी ते 10वी जी पुस्तकं झाली तयार आपली इतिहासाची, त्या निर्मितीमध्ये सुद्धा माझा छोटासा सहभाग होता. आणि त्यामुळे मी बघितलेलं आहे की पुस्तक निर्मिती करताना जे काही टप्पे असतात आणि त्यामध्ये मुलांना एखादा विषय का आवडत नाही याबद्दल अनेक चर्चा झाल्या. आणि त्या चर्चेतून असं दिसून झालं की त्याला 2-3 मुख्य कारण आहेत. एक म्हणजे आर्थिक कारण आहे, की इतिहास हा विषय घेऊन पुढे तुम्ही नेट सेट जरी झाला तरी तुम्हाला नोकरीची गॅरंटी नसते. म्हणजे त्याला पुढे तितक्या गोष्टी नाहीच आहेत. होय, त्यामुळे लहानपणापासून हा विषय फक्त पास झाला तरी बास असं पालक पण सांगत असतात. आणि शिक्षक सुद्धा त्याला थोडेसे जबाबदार असतात. ते सुद्धा काय म्हणतात, काय करायचं तुला, फक्त पास हो. आणि त्यानंतर मुलांना काय वाटतं की आपला इतिहास कुठं आहे. निदान स्टेट बोर्डला जर आपण बघितलं तर 4थीला इतिहास शिवाजी महाराजांचा आहे आणि ते पुस्तक सगळ्यांना आपण कितीतरी वर्ष सगळ्यात म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड आहे ते. तो विषय झाला. नंतर 4थी नंतर तुम्ही पुढे गेला ना तर आपला स्वतःचा मराठीपणाचा इतिहास फारसा कमी होतो आणि तो बाहेरचाच इतिहास असतो. ते म्हणजे हे कशाला शिकायचं, ते कशाला शिकायचं, काय गरजच नाही. होय, परंतु
मुलांच्या मध्ये आपण हे बिंबवून द्यायला कमी पडतो की इतिहास कुणाचाही असतो तो, पण तो माणसाचा इतिहास आहे. बरोबर. तो कुठं फ्रान्समध्ये होऊ दे, रशियामध्ये होऊ दे, अमेरिकेमध्ये होऊ दे किंवा भारतात होऊ दे, त्याचे पडसाद आपल्यावर उमटत असतातच. करेक्ट सर. त्यामुळे मी आज कोण आहे, की मी आज कोण हे माहिती होण्यासाठी मला इतिहास माहितीच असावा लागतो. आणि समजा तुम्ही म्हणला की मला इतिहासाची गरज नाही, परंतु पुढची व्यक्ती तुमच्याकडे एक इतिहासाचा संदर्भ घेऊनच बघत असते. आता आपण जगात अनेक रंगभेद बघतो, वर्णभेद बघतो, जातीभेद बघतो, धर्मभेद बघतो. हे कशामुळं? आधी लोक तुमचं नाव विचारतात, तुम्हाला बघतात, तुमचा रंग कुठला आहे बघतात. याचा अर्थ त्यांच्यावर कुठले तरी ऐतिहासिक संस्कार झालेले असतात. आणि त्यामुळे पुढचा व्यक्ती तुमच्याकडे फक्त व्यक्ती म्हणून बघत नाही, तर इतिहासाचं एक उत्पादन म्हणून बघत असतो. त्यामुळं आपल्याला आपण काय आहे आणि समोरचा कोण आहे याची जर माहिती होऊन घेण्याची असेल, इथं कोणाशी आपल्याला भांडायचं नाहीये, फक्त आपल्याला स्वतःला जाणून घ्यायचं असेल. म्हणजे मी स्वतः म्हणून एक, मी समाज म्हणून एक, मी राष्ट्र म्हणून एक आणि मी विश्व म्हणून एक, या सगळ्या जर भावना आपल्याला पाहिजे असतील तर त्यासाठी इतिहास हा अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही इंजिनियर असा, तुम्ही पत्रकार असा, पण तुम्हाला इतिहासाचा संदर्भ नसेल तर तुम्हाला एक अपूर्णताच लागते आयुष्यात. बरोबर आहे सर. त्यामुळे मला असं वाटतं की इतिहास प्रत्येकानं शिकून घेतलाच पाहिजे. काय आहे ती गोष्ट जाणून तरी घेतली पाहिजे प्रत्येकानं. त्याशिवाय समजणच नाही ना आपला इतिहास काय. अगदी बरोबर आहे. बरोबर. आणि सुदैवान आपण कोल्हापूर सारख्या शहरात आहोत. मी कोल्हापूरला इतका प्राचीन इतिहास आहे, जर मला माहित नाही, आपल्या कोल्हापूरच्या बऱ्याच जणांनी टाउन हॉल मध्ये म्युझियम सुद्धा बघितलेलं नाहीये. त्या टाउन हॉल म्युझियम मध्ये एक छोटासा समुद्र देवतेचा पुतळा आहे. बरोबर. मग समुद्र देवतेचा पुतळा हा फक्त रोम मध्ये आणि कोल्हापूरमध्ये आहे. म्हणजे रोमचा आणि कोल्हापूरचा त्या काळात संबंध होता 2000 वर्षापूर्वी. हे आपल्या कोल्हापूरच्या लोकांना फारसं माहित नाही. परंतु आणि तसं म्हटलं तर बाकीच्या ठिकाणी कोल्हापूरचं नाव नाहीच आहे. तुम्ही जर प्राचीन हे बघितले नकाशे तर कोल्हापूर फारसं दिसत नाही. पण जुन्नर आहे, सगळे सातवाहन असू देत, गुप्तकालीन असू देत, त्यामध्ये कोल्हापूर फारसं नाही. परंतु कोल्हापूर हे महत्वाचं होतं. आपली जी ब्रह्मगिरी जी टेकडी आहे, आता तिथं आता चर्च आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तर ते उत्खनन करून काढायला पाहिजे. ब्रह्मगिरी अतिशय काय म्हणायचं त्याला, आर्किओलॉजिकली ती फार पुरातन अशी गोष्ट आहे. इथं आपल्याला अनेक गोष्टी मिळतील. म्हणजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातले 3ऱ्या शतकातले आपल्याला आपल्या अवशेष मिळालेले आहेत आणि अजून सुद्धा मिळतील. इतकं आपलं जुनं शहर आहे. आणि त्या शहराची ओळख अशी म्हणजे करवीर महात्म्यामध्ये वगैरे धार्मिक पर्यटक आहेत आपल्याकडं. त्याचबरोबर आता पुढे आल्यानंतर आपण शिवाजी महाराजांच्या नंतर शाहू महाराजांनी या शहराला एक नवीन ओळख दिली. बरोबर. त्यामुळे आज कोल्हापूरला शाहू महाराजांचं कोल्हापूर म्हणून ओळखलं जाते. म्हणजे अनेक ज्या गोष्टी त्यांनी घडवून आणल्या, म्हणजे राधानगरीसारखं धरण बांधलं, त्याचबरोबर त्यांनी अनेक धार्मिक असू देत, त्यानंतर राजकीय असू देत, आणि ज्या गोष्टी केल्या की त्यामुळं सामाजिक सुधारणेचा थोडासा त्यांनी पाया घातला. हे आपल्याला माहिती, म्हणजे कोल्हापूरचा मी आहे म्हणजे मला माहितच पाहिजे. आणि हाच इतिहास आहे. नाही बरोबर की सर. इतिहास म्हणजे दुसरं काय नाहीच आहे की मी कोण आहे, माझं शहर कसं होतं. आणि आता आपलं अंबाबाईचं देऊळ हे कधी तयार झालं, आता काही लोक म्हणतात ते 13व्या शतकात झालं. पन्हाळ्याचा किल्ला हा कधी तयार झाला, तो सुद्धा त्या काळातच तयार झाला. शिलाहार राजांच्या काळात तयार झालेला किल्ला आहे, विजयदुर्गचा किल्ला आणि पन्हाळा. हे जे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजेत की हे कधी झालं. आपण तिथे जातो, आपले एखादी गाईड असतात, त्यांना पैसे पण देत नाही आपण, उगीच काहीतरी जाऊन फक्त तिथे हे बघायचं, हा बुरुज बघायचा, तो बुरुज बघायचा. पण आपल्याला आपल्या गावाची नीट माहिती आहे का, ही माहिती नसतेच आपल्याला. आपल्याला जर एखादा बाहेरून पर्यटक आला किंवा माहिती आला की त्याने विचारलं की कोल्हापुरात काय काय बघायचंय, आपण म्हणतो रंकाळाचा आणि भेळ खा. हे आपल्या इतिहासात आपल्याकडे नॉलेजच नाही तर काय सांगणार दुसऱ्याला तरी आपण. एकेकाळी आपण तळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातो. आपल्याकडे इतकी तळी होती. आता मध्यंतरी एक आपल्या कोल्हापूर प्रबंध प्रसिद्ध झाला की जवळपास 100 पेक्षा जास्त तळी कोल्हापुरात होती, छोटी छोटी. म्हणजे अगदी अंबाबाई देऊळ जे आहे ते सुद्धा तळ्यांनी वेढलेलं शहर हे होतं. पण आज त्याच कोल्हापूरमध्ये आपल्याला टँकरनं पाणी मागावं लागतं. आपल्या कडेला पंचगंगा नदी आहे, ती नदी असून सुद्धा आपल्याला कुठून तरी बाहेरून पाणी आणावं लागतं. या सगळ्या गोष्टींचा कुठं ना कुठेतरी ना आपण एक ताळमेळ लावला पाहिजे. एक शहरी आपण कोल्हापुरी म्हणून, असं मला वाटतं. नाही आहे सर, ही गोष्ट तुम्ही अगदी खरोखर आणि रियालिटी तुम्ही स्पष्ट सांगितलीत सर. याबद्दल म्हणजे काय हेच नाही. बरोबर आहे सर. नाही सर, हे सगळं म्हणजे करत असताना तुमचा जॉब आता तुम्ही करताय, एक टीचर म्हणून तुम्ही, एक HOD म्हणून तुम्ही आता सध्या आहात, तर नेहमी स्वतःला जॉबमध्ये असं प्रूव्ह करावं लागतं का की बाबा आपण याच्या पात्र आहोत, किंवा खरंच मी टीचर आपण नेहमी आहे, नेहमी बाबा ते बॉस लाईक करून दाखवावं लागतं का, पात्र आहे या गोष्टीसाठी, असं करावं लागतं का? आता शिक्षकांचा जॉब म्हणजे तुम्ही एक मजा सांगतो तुम्हाला. म्हणजे आपण म्हणतो की लहानपणी मुलं म्हणतात, आई म्हणते अरे कुठे निघालास, तो म्हणतो शाळेला निघालो. हे लहानपणी इतकं बरं वाटत असते. ते मोठं झाल्यावर 50व्या वर्षी जेव्हा सुद्धा म्हणतोय घरातली म्हणतात अरे कुठे निघाला, मी शाळेला निघालोय, ती फिलिंग इतकी भारी असते.
आणि मला खरोखरच पहिल्यापासून शाळेला जाणारी मुलं इतकी आवडतात बघायला, कारण इतकी उत्साहात असतात. किंवा मी माझ्या मुलीला शाळेतून आणायला जातो तेव्हा बघतो की बाहेर पालक उभारलेले असतात आणि पालकांना बघून मुलांच्या चेहऱ्यावर, म्हणजे आधी पालक आलेत की नाही हे बघताना त्यांच्या चेहऱ्यावरच्या असे ते आलेत की नाही हे घाबरून बिचारी बघत असतात. आणि एखादा पालक दिसला की पटकन ती पळत येतात. इतकं फिलिंग ते चांगलं आहे. आणि एक जॉब मध्ये जर तुम्ही बघितला तर इथं बॉस वगैरे हा गोष्ट वेगळा आहे. इथं बॉस आहे म्हणजे आमचे विद्यार्थी, म्हणजे तेच ठरवतील होय तुम्ही काय, म्हणजे आपण काय किती माझ्या किती अनुभव असतो ते मी तरी सुद्धा माझा प्रत्येक वर्ग माझ्यासाठी नवा असतो. कारण मी वर्गात जाताना मी विचार करून जात नाही की बाबा हे चला हे सोडा, कारण मुलं ही सगळी नवीन आयडिया घेऊन आलेली असतात. त्यांच्या डोक्यात नवीन कल्पना असतात, त्यांनी नवीन काहीतरी वाचलेलं असतं, नवीन काहीतरी ऐकलेलं असतं आणि ती एक नवीन विचार घेऊन आपल्या समोर बसलेले असतात. त्यामुळे आपण वर्गात गेल्यावर पण ठरवलेलं भरपूर असतं, ते घ्यायलाच पाहिजे. परंतु ठरवलेल्यापेक्षा अनेक वेळा मी म्हणतो 99% वेळा एक नवीन परिस्थिती तिथे येते. आणि त्यामुळे मी असं बॉसिंग नाही, पण विद्यार्थ्यांना खुश करणे इन द सेन्स फक्त त्यांना ऑफ पिरियड देणे असं नव्हे, पण त्यांना आज काहीतरी कळलं पाहिजे, आज काहीतरी नवीन त्यांना ऐकलं पाहिजे. आणि त्यासाठी मी काय करतो की सकाळी उठल्या पहिल्यांदा आमच्या घरात 2 पेपर येतात, लोकमत आणि पुढारी. हे दोन्ही पेपर वाचल्याशिवाय वर्गात जात नाही मी. आणि प्रत्येक वेळी ज्या तासाला जर आवश्यकता असेल तिथं तो संदर्भ देतो की आजच्या पेपरात तुम्ही हे वाचलं काय, तुम्ही आज ही बातमी वाचली काय. त्याचबरोबर आता सध्या सुदैवानं आपल्या समाज माध्यम भरपूर आहेत, ट्विटर आहे, त्यानंतर फेसबुक आहे, हे सुद्धा मी बघत असतो. कारण की त्यात नवीन नवीन छोट्या छोट्या गोष्टी आलेल्या असतात. आणि ट्विटरवर तर इतकी हँडल्स आहेत, म्हणजे जेम्स ऑफ इंडॉलॉजी आहे, म्हणजे प्राच्यम आहे, अतिशय चांगल्या हँडल्स येत आहेत की जिथं तुम्हाला आर्किओलॉजी असू दे, नंतर हिस्टॉरिक व्हिडिओज असू देत, यातून तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत असते. आणि ती माहिती जर आपण मुलांना सांगितली तर त्यांना सुद्धा त्या विषयातला रस वाढतो. आणि त्या मला तर असा आनंद वाटतो की मुलं, मला असं वाटतंय की आपली माझी वाट बघत बसलेली असतात की वर्गात मी कधी येतोय. नाही, हे खूप म्हणजे मला काय वाटतंय सर, एक शिक्षक म्हणून तुम्ही परिपूर्ण काम केल्याचा तो एक मोबदला आहे असं म्हणता येईल या गोष्टीला. कारण तुम्ही इतक्या खऱ्या गोष्टीनं, खऱ्या प्रेमानं त्या सगळ्यांना ते देण्याचा प्रयत्न करताय आणि त्यांच्याकडून बाबा ते प्रेम तुम्हाला भरभरून मिळत असते. हेच मला वाटते की त्या सगळ्यात गोष्टीचं महत्वाचं आहे. आणि कसं झालं, ऍज अ शिक्षक म्हणून मी इतक्या इन्स्टिट्यूटमध्ये काम केलंय. आता माझे काही विद्यार्थी येतात तर ते चांगल्या ठिकाणी पण लागले आहेत, त्यांची लग्न झालेली आहेत, पण तरी देखील त्यांच्या आयुष्यात जर काहीतरी असं वाटलं की नवीन घटना घडलेली आहे, चांगली घटना, ते माझा नंबर त्यांच्याकडे असतो, मला फोन करतात, सांगतात. आणि इव्हन काही त्या समस्या असतील, आमचा एक विद्यार्थी होता, तो मध्ये त्याला काहीतरी फोबिया झाला एकदमच, ते HIV, त्यामुळे पुढे दाढी करायला ब्रेड मध्ये हे लागलं, तो घाबरायला लागला. फोन केला त्यानं मला, मग त्याशी मी जवळपास एक महिना बरोबर होतो त्याशी मी रोजच. म्हणजे त्याला म्हटलं तू कधी फोन कर, मग हळूहळू तो आला त्यातून बाहेर आला त्यात. होय, म्हणजे किती छान आहे बघा की सर, म्हणजे एकंदर तुमचा विद्यार्थी तो तुमच्याकडे येतोय, तुमच्याशी बोलतोय, ही गोष्ट किती सुंदर आहे. होय, फार म्हणजे सुदैव वाटते ते की आपल्याला मुलांनी अजून लक्षात ठेवलेलं आहे. आम्ही आमच्या शिक्षकांना कधी विसरलेलो नाही. हल्ली आपण काय म्हणतो, सध्याच्या विद्यार्थी शिक्षकांना किंमत देत नाहीत. ठीक आहे, मी काय म्हणतोय, ज्यांची प्रवृत्ती तशी आहे तशी आहे, परंतु काही जे विद्यार्थी असतात त्यांच्यावर तुमचा लाईफ लॉंग एक इम्पॅक्ट असतो आणि त्यामुळे ते आपल्याला विसरत नाहीत. आणि आपल्याला काय त्यांच्याकडून काम काढून घ्यायची नाहीत. त्यामुळे फक्त त्यांनी हाय हॅलो म्हटलं, आपलं कुठेतरी भेटले, बास झालं. असे खूप विद्यार्थी सर प्रेम करत असतील. होय होय, भरपूर. त्यामुळे बाबा तुम्हाला येऊन भेटत असतील, बोलत असतील तुमच्याशी. होय. बरोबर. सध्याच्या सर तुम्ही शिक्षण प्रणालीबद्दल काय म्हणणार, म्हणजे जी पहिला शिक्षण प्रणाली जी होती आणि आता जे चेंजेस झाले, या दोन्ही मधला तुम्ही काय फरक सांगाल? आता पूर्वीची जर तुम्ही शिक्षण प्रणाली बघितली, अगदी वैदिक काळापासून आपल्याकडे शिक्षण हा भाग आहेच. आता काही वेळा म्हणतात की काही जमातींना शिक्षण मिळालं नाही, काही जमातींना खूप शिक्षण मिळालं नाही. मग मला हा प्रश्न पडतो की त्यांना शिक्षण म्हणजे नेमकं म्हणायचं काय, फक्त लिहिणे वाचणे म्हणजे शिक्षण काय? तसं नसून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला उपजीविकेसाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या जर तुम्ही चांगल्या पद्धतीने करत असाल आणि तुमचं कुटुंब चांगलं सांभाळत असाल तुम्हाला मिळालेल्या कौशल्यानुसार, तर ते तुमचं शिक्षण. मग त्या काळात ज्या पद्धती होत्या त्यानुसार, म्हणजे आपल्या 12 बलुतेदार पद्धती होत्या, 18 बलुतेदार पद्धती होत्या, त्यामध्ये काय होत्या, वंश परंपरागत त्या गोष्टी शिकल्या जायच्या. आणि त्याचबरोबर असं पण तुम्ही जसं शिक्षण म्हणतो ते सुद्धा होतं. आज आपला मोठा गैरसमज काय आहे की भारतामध्ये पूर्वी फक्त एका सवर्ण जमातींना शिक्षण मिळायचं, शूद्रांना शिक्षण मिळत नव्हतं. पण हा सुद्धा दावा तुम्ही जर इंग्रजी याच्या आधी मी इंग्रजांनीच केलेले काही काही सर्वे आहेत, त्यामध्ये मद्रास प्रांतात किती शाळा होत्या, बिहार प्रांतात किती शाळा होत्या, 1,00,000पेक्षा शाळा होत्या आणि तिथं जवळपास 3-3.5 लाखापेक्षा विद्यार्थी शिक्षण घेत होते.
आणि ते विद्यार्थी कुठलेही फक्त एकाच जमातीतून आलेले नव्हते. ते विद्यार्थी अगदी म्हणजे उच्चवर्णीयांपासून त्या काळातल्या अगदी शूद्रापर्यंत सगळे विद्यार्थी होते आणि शिक्षक सुद्धा त्याच प्रकारचे होते. बरोबर. त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणामध्ये सुद्धा बनारसमध्ये मला वाटतं 18व्या शतकाचे संदर्भ आहेत की तिथे एक महिला आहेत, त्यांनी मुलींच्यासाठी शाळा काढलेली संस्कृतसाठी. या सगळ्या शाळा होत्या त्या. पण झालं कसं की इंग्रज आले, म्हणजे मुघल आले, तेव्हा मुघलांनी आपल्याशी फारसा शिक्षणामध्ये फेरफार केला नाही. ते त्यांचं धर्म वाढवायच्या कामात त्यांचं होतंच, परंतु त्यांनी शिक्षणामध्ये फारसं त्यांनी हे करत नव्हते. परंतु ब्रिटिशांनी मात्र काय केलं की ब्रिटिशांनी इथल्या आल्यानंतर अभ्यास जो केला की इथल्या लोकांचा जो मूळ गाभा कशात आहे तर शिक्षणात आहे. तर ते शिक्षणाला त्यांनी इतकं कमी लेखायला सुरुवात केली. आणि मॅकोले तुम्हाला माहित असेल की मॅकोलेला आपण म्हणतो इंग्रजी शिक्षणात जनक, परंतु त्याच वेळी त्याने काय केलं की त्याच्याशी वक्तव्य प्रसिद्ध आहेत की सगळ्या इंग्रजी साहित्याच्या कवेच्या जर बघितलं तर भारताचं सगळं साहित्य एखाद्या कपाटात ठेवायच्या लायकीचं पण नाही. याचा अर्थ त्याला फारशी माहिती नव्हती, परंतु त्यानं त्या इंग्रजी शाळा म्हणजे ज्यांना इंग्रजी येतं परंतु रक्त भारतीय आहे अशा प्रकारची जमात निर्माण करण्याचा त्यानं कारखाना काढला. आणि त्या कारखान्यामध्ये अनेक विद्यार्थी पासआउट झाले आणि तेच विद्यार्थी अजून सुद्धा पासआउट होत आहेत. म्हणजे मला असं वाटतं की दुर्दैवानं आपण 1947 साली स्वतंत्र झालो, परंतु त्यानंतर सुद्धा आपण शिक्षणाविषयी फारसा नवीन दृष्टिकोन स्वीकारला नाही. आपण तेच परत गेलो. आणि गांधीजींनी सुद्धा 3H सांगितलेलं की हेड, हार्ट अँड हँड, त्याकडे सुद्धा आपण तसंच कमीच लक्ष दिलेलं आहे. परंतु त्याच कॉन्व्हेंट असू दे हे असू दे, आपण फक्त इंग्रजी ही भाषा फक्त आपण परंतु आणि आपण अनेक शैक्षणिक आयोग नेमले. आता या मोदी सरकारने पण मला वाटतं 2020 मध्ये त्यांचा NCF आला, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा आला, आणि त्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी नवीन आणलेल्या आहेत. पण त्या अजून कशा करणार आहेत हे मला अजून तरी माहित नाही. कारण मी ऍज अ शिक्षक म्हणून प्रत्येकाला विचारतो, गव्हर्नमेंटमध्ये जाऊन विचारतो, गव्हर्नमेंट शिक्षकांना विचारतो, मुख्याध्यापकांना विचारतो की तुम्ही इम्प्लिमेंट कसं करणार आहे. तुम्ही बोलताय भरपूर, चेंज तुम्ही हे आणणार आहे, ते करणार आहे, तुम्ही करताय, पण तो आणणार कसे आहेत. मग उच्च आता मला वाटतं सिनियर मध्ये तर चालूच आहे प्रकरण, परंतु सेकंडरी मध्ये किंवा माध्यमिक मध्ये ते कसे आणणार हे आपल्याला माहित नाही. पण त्यांचा काही गोष्टी मला आवडलेल्या आहेत की म्हणजे मातृभाषेतून शिक्षण. म्हणजे आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तुम्ही जर गेला तर जर एखादा मुलगा मराठीतून बोलला तर त्याला दंड केला जातो. तर हे आता चालणार नाही सर, कारण मुलाला जी भाषा समजू शकते. होय, मी असं म्हणत नाही की इंग्रजी माध्यमात प्रवेश घ्या आणि सगळे लेक्चर मराठीतच घ्या, परंतु निदान तुम्ही 80% जर इंग्रजी बोलत असाल तर एक आता काही टिपिकल पॉईंट आहेत की जी मुलांना त्यांच्याच भाषेत समजावली पाहिजेत. मग त्या सांगायला काय हरकत नाही, ही त्यांनी चांगली केलेली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत जे लहान मुलांचं शिक्षण होतं बालवाडीचं, तो फक्त कुणीही KGची शाळा काढायचा आणि काय पण करायचा, पण आता त्या शिक्षणाला प्रमाणीकरणामध्ये आणलेलं आहे. त्यामुळे 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत जे शिक्षण आहे त्याला सुद्धा त्यांनी स्वतंत्र गट केलेला आहे. ती एक चांगली गोष्ट आहे. आणि मातृभाषेतून निदान पहिली 5 वर्ष शिक्षण द्यायला पाहिजे. कारण मुलं काय होतात, अलीकडे बघितलेलं आहे की आता माझा इंग्रजी माध्यमात मी बऱ्याच वेळा तिथं शिकवल्यामुळे काय होतं की मुलांना जर घरामध्ये इंग्रजी वातावरण नसेल तर त्यांचं इंग्रजी पण फारच चांगलं होत नाही. आणि शाळेमध्ये सतत मराठीला दुस्वास केल्यामुळं त्यांचं मराठी पण चांगलं राहत नाही. त्यामुळे आता मला दोन्ही भाषा प्रॉब्लेम होतात. काही भीती वाटते की पुढची पिढी कशी होणार, कारण कुठल्याच लँग्वेजमध्ये ती प्रोफिशियंट व्यवस्थित नाहीये, त्याला काय करणार. एक 10 तुम्ही 2% ते 3% मुलं बघा त्याचं इंग्रजी अतिशय चांगलं असतं. आणि ती मुलं कुठल्याही शाळेत असतील तर पुढे म्हणजे त्या इंग्रजी चांगली झाली असते. बरोबर. पण आता माझे तर आमचं शिक्षण मराठीतून झालं, परंतु आम्ही इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं. आम्ही म्हणत नाही की आम्ही आधी शेक्सपियरचं इंग्लिश बोलू शकतो, परंतु जेवढं वर्केबल इंग्लिश आहे तेवढं प्रत्येकाला बोलू शकतो. बरोबर. आता माझ्या बरोबरची जी मुलं होती, आम्ही 87ला पास आउट 10वी, ती मुलं आता अमेरिकेत आहेत, गुगलमध्ये कामाला आहेत, पण त्या मुलांनी सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये इतकी पुढे गेली आणि त्यांना त्यांच्या भाषेचा अडसर कुठेही आला नाही. त्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार किंवा काय केलेलं आहे नवीन एज्युकेशननुसार की तुमच्या भाषेपेक्षा तुमच्या कौशल्यावर भर दिलेला आहे. आणि ते अतिशय चांगल्या गोष्टी आहेत. त्यामुळे कौशल्य हे पाहिजेच. आणि कौशल्याद्वारे आता 9वीचा सिलेबस आलेला आहे स्किल डेव्हलपमेंट, त्यामध्ये जवळपास बागकामापासून ते अनेक सब्जेक्ट आहेत. हे जर केले तर त्यांचं आता सरकारचं म्हणणं काय आहे की मुलगा 10वीला पास बाहेर पडू दे, 12वीला होऊ दे किंवा ग्रॅज्युएशन नंतर होऊ दे, त्याला निदान काहीतरी कमवायला मिळू दे, एवढे स्किल त्याला डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि ते शिक्षकांनी पण प्रयत्न केले पाहिजेत, शाळेने पण प्रयत्न केले पाहिजेत. आजच आपल्या सरकारने निर्णय घेतला की प्रत्येक शाळेला परसबाग पाहिजे. बरोबर सर. कारण त्यामुळे पर्यावरण शिक्षण पण मिळेल आणि मुलांना मातीत हात घातल्याशिवाय त्यांना कळणार नाही, मातीची किंमत कळणार नाही. कारण आपण इंग्रजी मोठ्या मोठ्या शाळा ज्या असतात तिथं मुलं इतकी टिपटाप असतात की सकाळी जातात संध्याकाळी आहे तशी परत, खेळायला पण त्यांना मिळत नाही, त्यांचे कपडे मळलेले नसतात, काही झालं. अशा प्रकारचं शिक्षण उपयोग आनंदच नाही ना त्या गोष्टी. होय, काहीच नाही.
त्यामुळं नवीन शिक्षणामध्ये हे जे बदल घडून येणार आहेत ते मला वाटते की जरा एक चांगले बदल आहेत, पॉझिटिव्ह बदल. आणि त्यामुळं मुलांना शिक्षण म्हणजे काय खऱ्या अर्थानं कळेल. केवळ गुण मिळवणे नव्हे तर गुणाबरोबर कौशल्य, सद्गुण सुद्धा आपल्याकडे असले पाहिजेत आणि कौशल्य असले पाहिजेत. याचा त्रिवेणी संगम जर झाला बरोबर तर मुलं मला वाटते चांगल्या अर्थानं चांगले नागरिक घडतील. खूप छान. मला वाटतं की चेंजेस आहेत ते इम्प्लिमेंट होतील लवकरच. आणि तुम्हाला मग हे सगळ्या गोष्टी ज्याविषयी इम्प्लिमेंट तुम्ही करत असता, मग स्कूलमध्ये काही प्रॉब्लेम्स वगैरे येतात ते फेस करावे लागतात तुम्हाला? स्कूलमध्ये तसे प्रॉब्लेम नाही. स्कूलमध्ये आता कुठलाही जॉब म्हटल्यानंतर तुम्हाला डे टू डे प्रॉब्लेम असतात, तुम्हाला टार्गेट्स असतात की आजच्याच हे कम्प्लीट केलं पाहिजे, ते कम्प्लीट केलं पाहिजे. त्यामुळे त्याकडे आपण फार सांगते बघता का, तुमच्याकडे जर तुम्ही एक जॉब करत असाल आणि तुमच्याकडे जर ते प्रोफिशियन्सी असेल तरच तुम्ही जॉब करू शकता. तुम्ही जर सारखं म्हणत बसला हे मी करणार नाही, मला येतच नाही, मग हे कधी करणार, मग तुम्ही जॉब करायला पात्रच नाही. हे क्लिअरच आहे. त्यामुळे पण शिक्षकाचा मुख्य जॉब कसा असतो, विद्यार्थ्यांना हे करणे म्हणजे आपलं संबोधित करणे, आणि तो आनंद भरपूर मिळत असल्यामुळे बाकीची कामं आपोआप आनंदानं होतात. बरोबर. आणि सुदैवानं कसं असतं की स्टाफ आपला कोल्हापूरचा चांगला आहे, लोक चांगली आहेत, त्यामुळे काम करताना कुठल्या समस्या येत नाहीत, अनेक लोक मदत करत असतात. आणि आम्ही पुस्तक आता आमच्याकडे पण अनुभव येऊन बघतात काय काय वेळा, पण मी स्वतःला कधी अनुभवी मानत नाही. मी म्हणतो की दररोज मी गेल्यानंतर एक नवीनच आहे, तेव्हा मी कोणतं नवीन शिकवणार. कारण आम्ही 11 म्हणजे अगदी BSL आल्यावर कॉम्प्युटर आला, त्यामुळे तेव्हा मला नवीनच शिकायला लागला. नवीनच होतो. आणि माझं MA हिस्ट्री सुद्धा मी अगदी मला वाटतं मी 2013-14 ला केलं. बरोबर. त्यामुळे तो सुद्धा नवीनच सब्जेक्ट होता माझ्यासाठी. त्यामुळं मी असा अनुभव आणि ह्या गोष्टी ठीक आहे. अनुभवामुळे काय होतं की एखादी गोष्ट कशी घ्यावी याचा तुम्हाला हे मिळतो, म्हणजे अंदाज मिळतो. परंतु जर तुम्ही दररोज नवीन असाल तर तुम्हाला दररोज अगदी लहान मुलगा असल्याचा आनंद मिळतो आणि तुम्ही चांगल्या अर्थाने जीवन जगू शकता. बरोबर आहे. म्हणजे शाळेत असल्यामुळे आपण तेवढा हॅपी असतोय होय की त्या मुलांच्या बरोबर आपण पण मुलं बनून राहतोय. खूप गोष्ट चांगली आहे. होय, अतिशय ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे सर. आणि असा एक मला प्रश्न सर विचारायचा आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात, काही मोठे प्रॉब्लेम्स, काही रोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, पण प्रत्येकाचं त्याला फेस करण्याचं किंवा त्याला कसं पुढे नेण्याचं ह्या जे गणित आहे ते प्रत्येकाचं वेगळं आहे. तुमच्या मते ते गणित काय आहे सर? आता काही वेळा काय होतं माहिती आहे काय, काही वेळा मी बघितलेलं आहे की बऱ्याच लोकांना वाटतं की मी अगदी कॅज्युअल आहे, की यांना काही सिरियसनेसच नाही, यांना कसं टेन्शनच येत नाही. परंतु मी एक तत्व बाळगलेलं आहे की घरातली जी समस्या असतील त्या घरापुरत्याच. घरातून मी बाहेर पडलो रस्त्यावर तर घराच्या समस्या घेऊन मी बाहेर पडणार नाही. शाळेत जेव्हा जाणार तेव्हा शाळेमध्ये मी घरातलं बदलत घेऊन जाणार नाही. त्यामुळे वर्गात गेल्यानंतर मी फक्त एक शिक्षक म्हणूनच काम करतो, किंवा शाळेमधून जेव्हा मी बाहेर पडतो तेव्हा ते सगळं ओझं मी परत घेऊन येत नाही की मला हे काम करायचं, कारण माझी काम मला शाळेत करता आली पाहिजेत, आणि जर मला घरी जाऊन जरी करायची असतील तरी मला माझ्या वेळेत करता आली पाहिजे. त्यामुळे ते मी करतो. त्यामुळे असं कंपार्टमेंट टाईप मी केलेलं आहे. त्यामुळे आणि बऱ्याच वेळा मी काय ठरवलेलं असतं की आपल्या डोक्याला समस्या येणारच भरपूर, त्यात काय प्रॉब्लेम नाही. त्यासाठी आपण मार्ग कुठले काढायचे, तर एक म्हणजे संगीत, म्युझिक तर मला खूपच आवडतं आणि सगळ्या प्रकारचं म्युझिक मला आवडतं, अगदी इंग्लिश पासून ते अगदी क्लासिकल सगळे म्युझिक ऐकतो. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 2-2.5 तास गाणी ऐकत घालवणे आणि तो रिलॅक्स होय. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे मित्रांची मदत. म्हणजे किती आपले प्रॉब्लेम थोडे बोलले, कितीही झालं तरी संध्याकाळी आमचा जवळपास गेली 25 ते 30 वर्ष झाली एक ग्रुप आहे, त्याला कट्टा म्हणतो आम्ही. ती आमच्या अशी कॉलेज असं नाही पण असा झालेला ग्रुप आहे. पण त्यांच्या बरोबर वेळ घालवणे, आणि त्यांच्यावर वेळ घालवला की तुम्हाला कळतं की तुमची लायकी काय आहे, तुम्हाला ते बरोबर जमिनीवर राहून ठेवतात. तुम्हाला स्वतःला किती शहाणा समजला तरी ते संध्याकाळी तिथं कळते की तुम्ही कोणी मोठे नाही, तुम्ही इथं समानच सगळ्या जगामध्ये. त्यामुळे ते सगळ्या निरनिराळ्या क्षेत्रातून ते पण येतात, त्यांची पण काम असतात. पण संध्याकाळी तिथं कोणी इंजिनियर असतो, तिथं कोणी प्रकारचा शिक्षक मित्र म्हणून असतो. त्यामुळे प्रत्येकानं मला असं वाटतं की जीवनाचं एक म्हणजे कंपार्टमेंट केलेच पाहिजेत. बरोबर. आणि आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे किंवा ज्याच्यातून आनंद मिळतो ती गोष्ट दिवसातून एकदा तरी केलीच पाहिजे. बरोबर. तरच तुम्ही आनंदी राहता. नाहीतर मग तुम्ही जर तुम्हाला बांधून ठेवलं असेल तर नाही राहू शकत तुम्ही. बरोबर. एक समाजात आपण सर एक नागरिक म्हणून किंवा एक आपण बाबा एक समाजाचा हिस्सा म्हणून आपण या समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे? आता हा प्रत्येकानं समजून घेण्याचाच भाग आहे. आता मी जसं समाजशास्त्र शिकवतो त्यामुळे त्यामध्ये नागरिकशास्त्र किंवा सिव्हिक्स किंवा पॉलिटिक्स हा सुद्धा भाग येतो. आज आपण जर कोल्हापूर बघितलं तर कोल्हापूर शहराला एवढा ऐतिहासिक समृद्ध वारसा असून जर कोल्हापुरात एखादा पर्यटक आला तर तो म्हणतो म्हणजे हे कोल्हापूर म्हणजे एक कचरा पेटीच आहे असं त्याला वाटतं. कारण आता परवा सुधाकर काशीदांचा लेख आलेला होता की कोल्हापुरातील लोक काय करतात, घरातला कचरा गोळा करतात आणि जाता जाता कुठेतरी नदीत याच्यामध्ये तिकडे फेकून देतात. मग हे जे आहे याच्यामध्ये मला वाटतं की आपण एक नागरिक म्हणून अतिशय म्हणजे अयशस्वी ठरलेलो आहोत.
म्हणजे जर मी नागरिक असेल, मग तो मग कोल्हापूरचाच नव्हे, तुझ्या भारतातला कुठलाही, तर मला माझी जबाबदारी ओळखताच आली पाहिजे. त्यामुळे मग अगदी ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत की मध्यंतरी जपानमध्ये एक घटना घडली बघा, की जेव्हा एखाद्या विमानाचा अपघात झाला तर त्यांच्यातला एकही माणूस उठला नाही त्या क्रूनं सांगितल्याशिवाय. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, त्या क्रूनं त्या सगळ्यांना बाहेर पडलं आणि त्यातून अतिशय कमी मनुष्यहानी झाली. पण आपल्या इथं मात्र काय होतं, मांढरदेवी दुर्घटना बघा, मुंबईमध्ये ती पुलाच्या वेळी झालेली दुर्घटना, आपण पळापळी इतकी करतो आणि त्यामध्ये एखादा माणूस मरणार जरी नसला तर त्यामध्ये सुद्धा आपण अशी निस्थिती निर्माण करतो की अनेक माणसं मरतात. त्यामुळे एक नागरिक म्हणून पहिल्यांदा मला माझ्या कर्तव्याचं भान पाहिजेच. कारण अलीकडे नागरिक म्हणून काय झालेलं आहे, दोन आपण भाग म्हणतो, एक तर माझे अधिकार आणि कर्तव्य. आपण अधिकारांच्या विषयी इतकं सजग असतो, परंतु त्याचवेळी माझी कर्तव्य काय आहेत याबद्दल मात्र आपण अजिबात अनभिज्ञ असतो किंवा कळून सुद्धा आपण करत नाही. आता तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं, अतिशय चांगली शिकलेली म्हणा, अतिशय श्रीमंत अशी, ती सुद्धा मी अगदी 4 व्हीलर गाड्यातून सुद्धा मी असे बाहेर फेकताना बघितलेले आहेत लोक. ते कचरा नेऊन असं टाकतात आणि जातात पुढे. त्यामुळे एक नागरिक म्हणून मला थोडी तरी शरम वाटली पाहिजे की मी माझं शहर एवढं घाण करतोय, माझं घर मी चांगलं ठेवतोय. मी घरातला किचन मधला कचरा बेडरूम मध्ये टाकतो का? नाही करत आपण. किंवा बेडरूम मधला कचरा मी माझ्या बाल्कनीमध्ये स्वच्छ पाहिजे, आपलं घर अतिशय चांगलं पाहिजे. परंतु एखादी चांगली जागा बघतो आणि पूर्वी निदान लोक काय करायची, एखादा कचरा पेटी तिथं नेऊन टाकायची. पण आता एक नवीन ट्रेंड सुरू झाला की जिथं कोणी टाकत तिथं पहिल्यांदा मी नेऊन कचरा टाकणार. कचऱ्याचं तुम्ही एक ठिकाणच बनवणार. होय. आणि त्यामुळं एक नागरिक म्हणून ती गोष्ट तर मला फार मनाला लागते. आणि मी माझ्या मुलांना पण ते सांगत असतो की असं करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा अपव्यय आहे, तो आपल्या कोल्हापुरात तसा म्हटलं तर खूप आहे, तो टाळायला पाहिजे. आणि आपण बरंचसं पाणी वाचवू शकतो. आणि जी पाणी टंचाई आता सध्या चालू आहे त्याच्यावर आपण सहज मात करू शकतो या गोष्टी यामुळं. बरोबर आहे सर, खूप छान मेसेज दिलात सर. अजून एक सर मी विचारेन की सध्याच्या युथला, म्हणजे आपली जी युवा पिढी आहे, त्यांना शॉर्टकट गोष्टी पाहिजे किंवा त्यांना शॉर्टमध्ये आपण कसं एखाद्या मोठ्या गोष्टींच्याकडे पोहोचू आणि आपण काहीतरी बनवू, हे शक्य नाही आहे. हे त्यांना पण कदाचित पुढे गेल्यानंतर कळत असते. पण सध्या तशा मुलांसाठी तुम्ही किंवा ह्या युवा पिढींसाठी तुम्ही काय मेसेज द्याल? आता तुम्ही जर बघितलं तर सध्या जगातला सर्वात तरुण देश म्हणून भारत देश म्हणून ओळखला जातो. आणि ज्याला एक इंग्लिशमध्ये कन्सेप्ट आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड, म्हणजे लोकसंख्येचा आपल्याला लाभ हा आपल्याला जवळपास 2070 पर्यंत मिळणार आहे. आणि त्यामुळं सध्याची जी तरुण पिढी आहे त्यांच्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे. आणि सुदैवानं मला एक जाणवलं की सध्याची आपण कितीही म्हणत असलो की तरुण पिढी अशी आहे तशी आहे, परंतु त्यांच्यामध्ये अनेक इतकेच अभ्यासू लोक बघितले आणि त्यांचं इमोशनल डेव्हलपमेंट पण चांगली झालेली आहे, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे. परंतु आता तुम्ही जसं म्हटलात ना, तोच शॉर्टकट हा कुठंतरी त्यांच्यामध्ये यायला बघा लागलाय. कारण त्यांना काय झालंय, पूर्वी एखादं माहिती मिळवायची म्हणाल्यानंतर त्यांना पुस्तक शोधायला लागायचं, पुस्तकातलं ते पान ओढा लागायचं, मग ती माहिती घ्यायची. आता कसं एक बटन आपल्याला माहिती मिळते, क्रोम गुगलवर लगेच सर्च करू शकतो. म्हणून हा शॉर्टकट त्यांना आम्हीच दिलाय ना. त्यांना माहित झालंय की हे मिळालं मला एका मिनिटात मला माहिती मिळते. हेच तत्व ते काय करतात, आपल्या जीवनात पण लागू करायचा प्रयत्न करतात. परंतु एखादं झाड लावलं तर ते झाड उंचीपर्यंत असतो, 5 वर्ष 10 वर्ष जाणारच. बरोबर. त्यांना ते कळत नाही की 5 वर्ष घालवायला पाहिजेत आपल्याला. हे हळूहळू त्यांना अनुभवातून कळेल. परंतु असं व्हायला नको की तोपर्यंत खूप वेळ गेला जाईल. आणि आता आपण अनेक घटना बघतो की ज्यामध्ये झटपट पैसा मिळवण्याच्या नादात अनेक तरुणांनी आपलं आयुष्य अक्षरशः बर्बाद केलं. खूप आता ते शेअर मार्केटच आहे. प्लस म्हणजे योग्य पद्धतीने शेअर मार्केट करत असेल तर सर मला काही प्रॉब्लेम नाही. पण काही ठिकाणावरून मुलांना व्हॉट्सअपवर मेसेज येतात, तुम्हाला 500चे 1000 रुपये करून देतो, 1000चे 1500. मग ते असं मुलांना फसवत जातात. आणि त्यातूनच मला वाटते की मुलांना एक शॉर्टकटचा मार्ग मिळाला. होय. आणि त्यामुळं प्रत्येकाला यशस्वी तर व्हायचंच आहे, परंतु यशस्वी होण्यासाठी जे काही तुम्हाला खडतर परिश्रम करायला पाहिजेत, त्यानंतर तो वेळ द्यायला पाहिजे. तो वेळ त्यांना द्यायला नको आहे. त्यांना वाटतं की कुठला तरी एक अशी आपण शक्कल लढवूया, क्लुप्ती करूया की मला तिथपर्यंत पटकन जाता येईल. त्यासाठी अनेक काही वेळा चुकीचे मार्ग सुद्धा वापरले गेलेले आहेत आणि जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी पालकांची जबाबदारी खूप महत्वाची. दुर्दैवानं काय झालंय की पालक जर दोघेही जॉब करणारे असतील तर त्या मुलाला ते किंवा मुलीला तेवढा वेळ देऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्यांचा तो संवाद हरवत चाललेला आहे. त्यामुळे आपला मुलगा किंवा मुलगी घरात काय करतो हे सुद्धा माहित नाही. आता पोर्शे प्रकरण झालं पुण्यामध्ये, त्यामध्ये तो मुलगा जेवढा जबाबदार आहे त्याच्यापेक्षा जास्त जबाबदार त्याची आई, त्याचे बाबा आणि त्याचे आजोबा आहेत. बरोबर सर. म्हणजे एखाद्या घरात आजोबा नसतात तरी सुद्धा
म्हणजे मुलं चांगली होतात. हे घर इतकं सुदैव होतं, त्यांच्याकडे आजोबा होते, कुटुंब होतं त्यांच्याकडे, परंतु ते सगळ्यांनी मिळून त्या मुलाचं एकंदर आयुष्य बर्बाद कसं करायचं यावरच त्यांनी मला वाटतं भर दिला असेल. त्यामुळे तो मुलगा दारू पिऊन जेव्हा गाडी चालवतो आणि वडील त्याला सांगतो ही गाडी घेऊन जा, आणि आजोबा म्हणतो मीच दिली गाडी, आणि आई स्वतःचं रक्त बदलून आणते, याचा अर्थ काय? मग त्यामध्ये त्या मुलाचा दोष नेमका काय? हा दोष हा समाजानं प्रत्येकानं ओळखला पाहिजे की मी माझ्या मुलासाठी किती वेळ देतोय, त्याच्या कुठल्या भावभावनांना मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि नंतर मग तर तुम्ही आरडाओरडा करता की मुलांना असं केलं, मुलींना असं केलं, परंतु त्याच्या प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही होता कुठं, की जेव्हा काय करतोय काय नाही कुठे बघतच नाही तुम्ही त्याच्याकडे. इमोशनली जेव्हा ते गरज होती तेव्हा तुम्ही त्याला फक्त पैसे दिले, हे घे बाबा आणि तुम्ही वेळ दिलाच नाही, आणि त्याचे मग नुकसान हे होय. त्यामुळं हा जो दुष्परिणाम आहे तो थोड्याफार प्रमाणात जाणवणार, परंतु तरी देखील मी आपल्या तरुण पिढीविषयी मी प्रचंड आशावादी आहे. आणि आता तुम्हीच बघा, तुम्ही जेवढे तरुण असून आता किती चांगलं काम करताय. यामध्ये तुमच्या आईबाबांचे जे तुम्हाला जे मिळालेले संस्कार ते किती महत्वाचे ते मला आता जाणवते. आणि तुम्ही माझ्यापेक्षा एवढे यंग असून सुद्धा इतक्या चांगल्या प्रकारे काही काही गोष्टी करायचा प्रयत्न करताय. असे तुमच्यासारखे अनेक लोक आहेत. त्यामुळे तरुण पिढीविषयी मी अजिबात निराशावादी नाही, परंतु जे काही 2-3%, 5-10% जे असतील त्यांनी जर सुधारलं ना, आपला देश खरोखर जसं आपण म्हणतो 1947 साली विश्वगुरु होणार आहे, तर तो होऊ शकतो आणि होणारच आहे. द ग्रेट इंडिया. येस. बरोबर सर. अजून एक विषय म्हणजे सर, मी गेल्या 2-3 व्हिडिओपासून झाडे लावा झाडे जगवा हे धोरण मी चालू केले. कारण की या एप्रिल आणि मे मध्ये जवळजवळ मी बघितले की मला वाटत नाही की गेल्या 4-5 वर्षांमध्ये आपल्याला इतका उकाडा जाणवला होता. बरोबर आहे. पण मागच्या 2 महिन्यात जर तुम्ही बघितलं प्रचंड प्रमाणात उकडत होतं. आणि मला वाटतं की कुठेतरी रस्ते हे झाडे बरेच कापलेले आहेत, आणि ते मला वाटतं की कुठेतरी आपण स्वतःपासून सुरुवात करूया. म्हणून मी जेवढी पण माझ्या पॉडकास्टमध्ये जेवढ्या पण गेस्टना मी इन्व्हाइट करतोय त्या सगळ्यांसाठी मी एक झाड आणलेलं आहे. ते झाड तुमच्या सर गार्डन मध्ये तुम्ही नक्की लावा सर. धन्यवाद. बस आमच्या घरात असं टेरेस गार्डन आहे आणि 27 झाडं आहेत आमच्याकडे. बरोबर. 28 झाड आता होईल. आणि माझ्या मिसेसला याची खूपच आवड आहे. बरोबर. माझ्यापेक्षा माझं फक्त काम कधी जरी पाणी घालणं असते, परंतु सगळी त्याची निगा करणे हे त्यांचं काम आहे. त्यामुळं तिला फार आनंद होईल हे झाड दिलेलं. येस. चालेल सर. धन्यवाद सर. तुम्ही खूप वेळात वेळ काढून आमच्या या चॅनलमध्ये तुमचं जे नॉलेज भंडार जे सगळं होतं ते आम्हाला दिलं. बऱ्याच लोकांनाही इन्स्पायर करणारा असेल सर. त्याबद्दल मी तुमचं चॅनेलकडून माझ्याकडून खूप 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 आभारी आहे सर. धन्यवाद मला बोलावल्याबद्दल. थँक्यू सर. धन्यवाद.